Hello students, मी नाटे madam. Students, today we have to learn nature of roots of quadratic equation. There are three types of nature of roots. First is roots are equal and real. Second is roots are unequal and real. And third type nature is roots are not real. आता हे जे तीन प्रकार आहे, तीन प्रकारचं नेचर आहे, स्वरूप आहे, हे आपण कशावरून ओळखायचं? तर हे आपण त्यांच्या बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यूवरून ओळखायचं. बी स्क्वेअर मायनस 4ac जी व्हॅल्यू आहे त्याला आपण डिस्क्रिमिनंट असं म्हणतो. तर डिस्क्रिमिनंट जो आहे ही डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 0 आली, समजा जर ती 0 आली तर त्याचे रूट्स इक्वल आणि रिअल येतात. इफ डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू 0, इफ डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू 0, देन द रूट्स आर इक्वल अँड रिअल. इफ सेकंड बघा आता, इफ डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू ग्रेटर दॅन 0, देन रूट्स आर अनइक्वल अँड रिअल. अँड इफ डिस्क्रिमिनंट इज लेस दॅन 0, देन रूट्स आर नॉट रिअल. असे तीन टाईप्स आहेत. आता बघा, समजा आपण आपली क्वाड्रेटिक इक्वेशन घेतलं ax² + bx + c = 0. हे आपलं क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. तर ह्या क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये तुम्हाला फॉर्म्युला मेथडमध्ये माहिती झालेलं आहे की रूट्स काय असतात. तर त्यांचे रूट्स असतात काय असतात तर एक्स किंवा अल्फा म्हणतो आपण त्याला, -b + b² - 4ac = /2a. ही झाली, किंवा इथे प्लस मायनस घेऊ, हे एक्सच्या व्हॅल्यू असतात. आता जर समजा हा b² - 4ac ही जी व्हॅल्यू आहे, ह्या व्हॅल्यूमुळे ह्या रूटचं नेचर बदलत असतं. समजा ही व्हॅल्यू जर 0 असेल, फर्स्ट इफ b² - 4ac इज इक्वल टू 0, समजा ही व्हॅल्यू 0 आहे, तर रूट काय होतील बघा. देन रूट्स आर काय होतील ह्या -b/2a. हे तर 0 असेल, इथे 0 असेल. मग आता हे रूट्स, दोन्ही रूट्स, आता हा प्लस मायनस जो होता तो काय झाला, 0 झाला. म्हणजे हे 0 झाल्यामुळे आपल्याला एकच आन्सर मिळालं एक्सचं. एक्स इज इक्वल टू -b/2a. म्हणजे जर हे जे दोन रूट्स असतात अल्फा आणि बीटा, अल्फासुद्धा काय मिळेल -b/2a आणि बीटासुद्धा काय मिळेल -b/2a. दोन्ही आपल्याला सेम मिळणार आहे. म्हणजे जेव्हा इक्वेशनमध्ये जे रूट्स असतात, ह्या रूट्समध्ये जर b² - 4ac म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 घेतो आपण, किंवा ती 0 येते, तेव्हा त्या इक्वेशनचे दोन्ही रूट अल्फा आणि बीटा हे काय, याची व्हॅल्यू काय येते तर -b/2a येते. आणि म्हणून हे रूट्स कसे झाले, रूट झाले इक्वल. आणि कसे झाले, रिअल. ही रिअल नंबर आहे, b, a हे दोन्ही रिअल नंबर असल्यामुळे -b/2a हे रिअल नंबर, इक्वल अँड रिअल. ओके, म्हणजे लक्षात घ्या परत, इफ व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट b² - 4ac इज इक्वल टू 0, देन द रूट्स अल्फा अँड बीटा इज इक्वल टू -b/2a, मीन्स दे आर इक्वल अँड रिअल. ओके, आता आपण b² - 4ac ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 घेऊया. इफ b² - 4ac ग्रेटर दॅन 0, समजा ही व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल, तर आपल्याला एक्सची काय व्हॅल्यू मिळेल, रूट्स काय मिळतील. देन एक्स इज इक्वल टू -b + b² - 4ac / 2a +- दोन व्हॅल्यू मिळतील आपल्याला. अल्फा इज इक्वल टू -b, एकदा प्लस घेतो आपण, b² - 4ac
अपॉन 2a. आता ही काय आहे, ग्रेटर दॅन 0 म्हणजे ही पॉझिटिव्ह आहे. ग्रेटर दॅन 0चा अर्थ काय असतो, पॉझिटिव्ह. जर ती व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल, जर ही पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला काय मिळणार आहे, हे अल्फाची ही व्हॅल्यू मिळेल आणि बीटाची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, मायनस बी मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. ह्या दोन व्हॅल्यू मिळतील आपल्याला. एकदा इथे प्लस येईल, इथे मायनस येईल. आता ह्या दोन व्हॅल्यू कशा आहेत, इक्वल नाही आहेत, कारण इथे प्लस आणि इथे मायनस आहे. मग ह्या अनइक्वल आहे, रूट्स आर अनइक्वल. आणि पुन्हा ह्या काय रिअल आहे, कारण हे रिअल आहे, हे रिअल आहे, हे पण रिअल आहे. त्यामुळे ही संपूर्ण आणि ही संपूर्ण व्हॅल्यू काय झाली, रिअल. अनइक्वल अँड रिअल. If this value of discriminant is greater than 0, then the roots are unequal and real. Got it? समजलं? आता आपण डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू लेस दॅन 0 घेतली तर काय होईल बघा. इफ बी स्क्वेअर मायनस 4ac लेस दॅन 0, इफ बी स्क्वेअर मायनस 4ac लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह घेतली, म्हणजे ही व्हॅल्यू आपण निगेटिव्ह घेतली. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ लेक्चर केलं होतं की स्क्वेअर रूटमध्ये जर निगेटिव्ह व्हॅल्यू असेल तर हा नंबर काय असत नाही, इज नॉट रिअल. आपण पाहिलेलं आहे. कोणत्याही निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर रूट हा रिअल नसतो. तर तो काय असतो, तो तुम्ही 11वीत शिकणार आहात, तो त्याला कॉम्प्लेक्स नंबर म्हणतात, तो इमॅजिनरी नंबर असतो. तर हा जो नंबर आहे हा रिअल नंबर नाही आहे, हा काय आहे, कॉम्प्लेक्स नंबर आहे. मग इथं जर बी स्क्वेअर मायनस 4ac हा जर समजा लेस दॅन 0 असेल, म्हणजे हा जर निगेटिव्ह असेल, तर तो रिअल असेल का, तर तो रिअल असणार नाही. इज नॉट रिअल. आता हाच रिअल नसेल तर मग अल्फाची व्हॅल्यू जी आहे आणि बीटाची व्हॅल्यू जी आहे ही रिअल असेल का, आर नॉट रिअल. म्हणजे ह्या अल्फा आणि बीटा सुद्धा रिअल असणार नाहीत, कारण की बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू जर रिअल नसेल तर अल्फा आणि बीटा पण रिअल असणार नाही. अशा पद्धतीने आपण नेचर बघितलेलं आहे. नेचरमध्ये बघा, इफ व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू 0, देन रूट्स आर इक्वल अँड रिअल. हे पाठच करून टाकायचं. इफ बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0, देन रूट्स आर इक्वल अँड रिअल. If b square minus 4ac greater than 0, then roots are unequal and real. And if b square minus 4ac is less than 0, it is negative, then roots are not real. Okay? आता आपण दोन रूट दिलेले असताना इक्वेशन कसं फॉर्म करायचं ते बघूया आपण. आता इथे बघा, तुम्हाला दिलेलं इथे अल्फा आणि बीटा दोन रूट्स दिलेत. टू ऑब्टेन अ क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅव्हिंग गिवन रूट्स. समजा तुम्हाला रूट्स दिलेत अल्फा आणि बीटा आणि तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायला सांगितलंय, तर कसं करायचं बघा. लेट अल्फा अँड बीटा बी द रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इन व्हेरिएबल एक्स. आता अल्फा जर रूट असेल तर एक्स इज इक्वल टू काय असणार, अल्फा, आणि बीटा जर रूट असेल तर एक्स इज इक्वल टू काय असणार, बीटा. मग एक्स इज इक्वल टू अल्फा और एक्स इज इक्वल टू बीटा. ओके. आता हा अल्फा आपण इकडे आणला, एक्स मायनस अल्फा इज इक्वल टू 0. हा बीटा इकडे आणला, एक्स मायनस बीटा इज इक्वल टू 0. आता हा 0 आहे, हा 0 आहे, हा 0 आहे किंवा हा 0 आहे. मग ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 असेल आणि म्हणून एक्स मायनस अल्फा आणि एक्स मायनस बीटा ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय आलं, 0 आलं. एक्स मायनस अल्फा इंटू एक्स मायनस बीटा इज इक्वल टू 0. आता आपण यांचं मल्टिप्लिकेशन करूया. एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर, मायनस अल्फा इंटू एक्स मायनस अल्फा एक्स, एक्स इंटू बीटा मायनस एक्स बीटा, आणि एक्स इंटू अल्फा इंटू बीटा मायनस अल्फा इंटू मायनस बीटा प्लस अल्फा बीटा. आता इथे बघा, हा झाला एक्स स्क्वेअर. आता हा अल्फा एक्स आणि बीटा एक्समध्ये मायनस बाहेर काढूया, एक्स बाहेर काढूया. मायनस बाहेर काढल्यावर आतमध्ये राहील अल्फा प्लस बीटा आणि हा एक्स बाहेर काढला आपण. इथे आलं प्लस अल्फा इंटू बीटा. म्हणजे हे जे इक्वेशन झालं हे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. याच्यामध्ये समजा तुम्हाला अल्फाची व्हॅल्यू दिली आहे, बीटाची व्हॅल्यू दिली आहे, तर तुम्ही इक्वेशन तयार करू शकता. तर तुम्ही काय करू शकता, इक्वेशन तयार करू शकता. फॉर एक्झाम्पल बघा, आपल्याला समजा आपल्याला अल्फा दिलाय 3 आणि बीटा दिलाय आपल्याला समजा 5.
तर आपलं इक्वेशन काय असेल, इक्वेशन इज एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा. हे बघा, हे इक्वेशन असेल आपलं, इज इक्वल टू 0. मग आता फक्त आपण व्हॅल्यू टाकायच्या. एक्स स्क्वेअर मायनस अल्फाची किंमत 3, बीटाची 5, एक्स प्लस अल्फाची 3 इंटू 5, हे आलं 0. मग आता एक्स स्क्वेअर मायनस 3 प्लस 5 किती झालं 8x आणि प्लस 3 इंटू 5 काय आलं 15 इज इक्वल टू 0. हे झालं आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. किती इझी आहे बघितलं का. तुम्हाला जर समजा अल्फा बीटाच्या किमती दिलेल्या असतील तर हे अशा पद्धतीने ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण अल्फा बीटाच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून इक्वेशन तयार करू शकतो. ओके, आता प्रॅक्टिस सेट 2.5 बघूया आपण. आता प्रॅक्टिस सेट 2.5 मध्ये पहिल्यांदा आपल्याला ह्या 3 ऍक्टिव्हिटीज करायला सांगितलेल्या आहेत. आता बघूयात आपण पहिली ऍक्टिव्हिटी फिल इन द गॅप्स. आपल्याला हे गॅप्स भरून काढायचे. आता आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं आहे, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 आणि त्याच्यामध्ये 2 उदाहरणं दिली आहेत. पहिल्या उदाहरणात तुम्हाला ह्या पहिल्या एक्झाम्पलमध्ये दिलं आहे बी स्क्वेअर मायनस 4ac किंमत 5 दिली आहे आणि दुसऱ्या उदाहरणात बी स्क्वेअर मायनस 4ac किंमत -5 दिली. तर तुम्हाला नेचर विचारले. आत्ताच आपण नेचर बघितलं. जर बी स्क्वेअर मायनस 4ac किंमत ग्रेटर दॅन 0 असेल, जर बी स्क्वेअर मायनस 4ac किंमत ग्रेटर दॅन 0 असेल तर रूट्स कसे असतात, अनइक्वल अँड रिअल असतात. मग इथे रूट्स कसे असतील आपले, द नेचर ऑफ रूट्स, इथे कसे असतील, रूट्स आर अनइक्वल अँड रिअल. मग इथे काय येईल, रूट्स आर अनइक्वल अँड रिअल. म्हणजे जर बी स्क्वेअर मायनस 4ac हा ग्रेटर दॅन 0 आहे म्हणून रूट्स आर अनइक्वल अँड रिअल. आता इथे बी स्क्वेअर मायनस 4ac -5 दिला, हा कसा आहे, लेस दॅन 0. हा लेस दॅन 0 असल्यामुळे आपले रूट्स कसे असणार आहेत, जर निगेटिव्ह असेल तर तुम्ही बघितलं की जर निगेटिव्ह असेल तर आपले रूट्स कसे असतात, नॉट रिअल असतात. देन रूट्स आर नॉट रिअल, कारण हा -5 म्हणजे निगेटिव्ह, लेस दॅन 0. तर मग इथे काय येणार आहे, रूट्स आर नॉट रिअल. अशा पद्धतीने ही ऍक्टिव्हिटी आपण कंप्लीट केली. आता इथे बघा, सम ऑफ रूट्स दिलेला आहे -7 आणि इथे प्रॉडक्ट ऑफ रूट दिलंय 5. म्हणजे सम ऑफ रूट म्हणजे काय, तर अल्फा प्लस बीटा. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय दिली आहे तुम्हाला, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू दिलेली आहे, सम म्हणजे बेरीज रूट. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू दिली आहे -7 आणि इथे प्रॉडक्ट दिलेला आहे, प्रॉडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे 5. मग आता आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचं. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन या फॉर्म्युल्याने आपण तयार करतो. काय आहे फॉर्म्युला, एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. हा फॉर्म्युला आपण लिहून घेऊ. एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. आता व्हॅल्यू टाका याच्यामध्ये, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची किंमत पण -7 आहे, मग ती ब्रॅकेटमध्ये लिहू, एक्स आणि अल्फा इंटू बीटाची किंमत काय 5 इज इक्वल टू 0. आता हा मायनस इंटू मायनस झाला +7. मग काय इक्वेशन येईल, एक्स स्क्वेअर हा झाला +7x आणि +5 इज इक्वल टू 0. हे झालं आपलं इक्वेशन. ओके, अशा पद्धतीने आपण हे इक्वेशन काढलेलं आहे. आता थर्ड जे आहे, अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन हे दिले आपल्याला. 2x² मायनस 4x मायनस 3 इज इक्वल टू 0. तर अल्फा प्लस बीटाची आणि अल्फा इंटू बीटाची किंमत काढायची. ॲक्च्युअल हे आपल्या पोर्शनमध्ये आता ह्या वर्षी नाही आहे, ते स्किप केलेलं आहे, पण तरी मी तुम्हाला सांगते, अल्फा प्लस बीटाची किंमत -b/a असते आणि अल्फा इंटू बीटाची किंमत c/a असते. मग ही अल्फा प्लस बीटाची किंमत -b/a आणि ही c/a. हे आपल्याला पोर्शनमध्ये नसल्यामुळे मी तुम्हाला आत्ता हे शिकवलं नाही, कारण ते तुम्ही वाचू शकता ते. आता -b/a
मायनस बी कोण आहे याच्यामध्ये, तर हा -4 हा बी आहे. मग -4 आणि ए कोण आहे, 2 आहे. आता इथे मायनस इंटू मायनस काय झालं, प्लस झालं, +4/2 म्हणजे काय आलं, अल्फा प्लस बीटा आला 2. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 2 आली. अशा पद्धतीने अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढायची -v/n मध्ये किंमत टाकून. आता सी काय आहे, -3 आहे आणि ए काय आहे, 2. म्हणजे अल्फा इंटू बीटाची किंमत आली -3/2. अशा पद्धतीने आपण हे फॉर्म्युले जर आपले पाठ असतील तर आपण हे ॲक्टिव्हिटीज कंप्लीट करू शकतो. तर आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघूया. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू शोधायला सांगितलं. डिस्क्रिमिनंट म्हणजे तुम्हाला माहिती आहे, डिस्क्रिमिनंट म्हणजे काय, तर डेल्टा बी = b² - 4ac याला आपण डिस्क्रिमिनंट म्हणतो. मग आपल्याला इथं क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं असेल, त्यावरनं एबीसीच्या व्हॅल्यू काढायच्या आणि एबीसीच्या व्हॅल्यू काढल्या की b² - 4ac ची किंमत काढायची. ओके, आता काढूया आपण. x² + 7x - 1 = 0. कंपेअरिंग द इक्वेशन ax² + bx + c = 0 वी गेट. आपण याच्याशी कम्पेअर करूया. ए ची व्हॅल्यू काय दिसते, 1, बी ची व्हॅल्यू 7 आणि सी ची व्हॅल्यू आहे -1. हा एक पार्ट झाला. तर डिस्क्रिमिनंट, देअरफॉर डिस्क्रिमिनंट = डेल्टा b² - 4ac. आता b² - 4ac मध्ये किंमत टाका. बी ची व्हॅल्यू काय आहे, 7, म्हणून b² येईल 7² -4 इंटू ए म्हणजे 1 इंटू सी म्हणजे -1. 7² म्हणजे 49 प्लस 4 इंटू मायनस इंटू मायनस प्लस 4 इंटू 1 इंटू 4 1 म्हणजे 4. 49 + 4 काय झालं, 53. म्हणजे इथे डिस्क्रिमिनंट काय आला, 53 आला. आता आपण यातलं सेकंड बघूया. सेकंड बघा, 2y² - 5y + 10 = 0. मग इथे कम्पेअर करा ay² + by + c ला. ए ची व्हॅल्यू 2, बी ची -5, सी ची 10. b² - 4ac काय आला, -5² - 4 इंटू 2 इंटू 10 25. आता इथे एकदाच मायनस आहे, 4 इंटू 2 इंटू 10 काय आलं, -80 आलं. आता 80तनं 25 गेलं, -55 आलं याची व्हॅल्यू डिस्क्रिमिनंटची. आता इथे बघा थर्ड, √2x² + 4x + 2√2 = 0. कम्पेअर विथ ax² + bx + c = 0. याच्यात कम्पेअर करा. आता इथं ए ची व्हॅल्यू काय आहे, √2 आहे, बी ची व्हॅल्यू काय आहे, 4 आहे आणि सी ची व्हॅल्यू 2√2 आहे. आता b² - 4ac मध्ये किंमत टाका. बी ची व्हॅल्यू 4, b² म्हणजे 4² -4 इंटू ए ची व्हॅल्यू √2 आणि सी ची व्हॅल्यू 2√2. आता 4² म्हणजे 16. आता हा 4, हा √2 आणि हा √2 यांचा गुणाकार झाला 2 आणि हा 2. बघा 4 इंटू √2 इंटू √2 2 इंटू 2 म्हणजे हे आलं 4 इंटू 2 इंटू 2 म्हणजे 16. 16 - 16 आलं 0 म्हणजे याची व्हॅल्यू आली 0. आता आपण क्वेश्चन नंबर 4 बघूया. फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स गिवन 0 and 4. आपल्याला रूट्स दिलेले आहेत. 0, 4 हा आपल्याला रूट्स दिलेला आहे. आता अल्फाची व्हॅल्यू 0, बीटाची व्हॅल्यू 4. तर आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचं. इथे ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की कसं फॉर्म करायचं, तर ते बघा. आता अल्फाची व्हॅल्यू 0, बीटाची 4. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म्युला काय आपला, x² - अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा = 0. तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहिलं. ह्याच्यामध्ये आपण किंमत टाकू x² ॲज इट इज मायनस ॲज इट इज अल्फाची व्हॅल्यू 0, बीटाची व्हॅल्यू 4 इंटू एक्स प्लस 0 इंटू 4. आता इथे x² ॲज इट इज हे काय आलं, -4x आलं आणि 0 इंटू 4 काय आलं, 0 आलं = 0. म्हणजे आपला क्वाड्रॅटिक इक्वेशन आला x² - 4x = 0 आलेलं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता ही बघा, अल्फा = 3, बीटा = -10. आता हे काय येईल, अल्फा प्लस बीटा काय येईल, 3 - 10 काय येईल, -7. आता मायनस इंटू मायनस +7 आलं आणि अल्फा इंटू बीटा काय येईल, 3 इंटू -10. 3 इंटू -10 म्हणजे -30. त्यामुळे आपलं इक्वेशन आलं x² + 7x - 30. ओके, आता आपण बघूयात पुढचं. आता इथे बघा, अल्फा = 1/2, बीटा = 1/2. अल्फा = 1/2, बीटा = -1/2. आता अल्फा प्लस बीटा काय येईल, अल्फा प्लस बीटा येईल 1/2 - 1/2 आणि अल्फा इंटू बीटा काय येईल, 1/2 इंटू -1/2. एक्स बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन, x² - अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा बीटा = 0. x² मायनस ब्रॅकेटमध्ये अल्फा प्लस बीटा
अल्फा 1/2 मायनस 1/2 आणि इथे अल्फा इंटू बीटा 1/2 इंटू मायनस 1/2 हा एक्स स्क्वेअर. आता 1/2 मधनं 1/2 मायनस झाला तर काय येईल 0 आणि 1/2 इंटू मायनस 1/2 एक गुणिले 1 1 2 इंटू 2 4 आणि हा मायनस. मग हे काय आलं एक्स स्क्वेअर हे 0 आलं मायनस 1/4 एक्स स्क्वेअर मायनस 1/4 इज इक्वल टू 0 आलं. आता या 4ने आपण याला मल्टिप्लाय करून टाकू. 4ने मल्टिप्लाय केल्यावर हा काय झाला 4x स्क्वेअर मायनस 1 इज इक्वल टू 0. आता इथे बघा अल्फाची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला 2 मायनस √5 आणि बीटाची व्हॅल्यू दिली आहे 2 प्लस √5 अशी दिलेली आहे. आता इथे बघा एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0 हा आपला फॉर्म्युला आहे. किंमत टाकूया एक्स स्क्वेअर मायनस अल्फाची व्हॅल्यू 2 मायनस √5 प्लस बीटाची व्हॅल्यू 2 प्लस √5 इंटू एक्स अल्फा इंटू बीटा हा अल्फा आणि हा बीटा. आता इथे बघा एक्स स्क्वेअर आता 2 मायनस √5 2 प्लस √5 मध्ये हा मायनस ह्या प्लस ह्या √5 कॅन्सल झाला. इथे काय आलं 2 प्लस 2 4x आलं. आता इथे मात्र तुम्हाला कोणता फॉर्म्युला यूज करता येईल तर इथे तुम्हाला a प्लस बी इंटू a मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरता येईल. तर ए मायनस बी ए प्लस बी ए म्हणजे कोण 2चा स्क्वेअर मायनस बी म्हणजे कोण √5चा स्क्वेअर म्हणजे 4 मायनस 5 येईल इथं म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 4x आणि 4 मायनस 5 येईल मायनस 1 एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 1 इज इक्वल टू 0 हे झालं आपलं इक्वेशन. आता बघा द रूट्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड इक्वल फाइंड द के. हे सुद्धा एक्झाम्पल काय आहे महत्वाचं एक्झाम्पल आहे. आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं असतं आणि ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये एक अननोन नंबर दिलेला असतो कुठे पण म्हणजे एकतर ए ची किंमत किंवा बी ची किंवा सी ची ह्या तिघांपैकी एक अननोन नंबर तुम्हाला दिलेला असतो. आता इथे ए ची किंमत तुम्हाला दिलेली आहे 3 बी ची दिलेली आहे के आणि सी ची दिलेली आहे 12. आता याच्यावरून आपल्याला के ची किंमत शोधून काढायची. पण तुम्हाला एक्स्ट्रा माहिती काय दिलेली आहे तर तुम्हाला अशी माहिती दिली आहे की हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनचे रूट्स कसे आहेत रूट्स आहेत रिअल अँड इक्वल. आता तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की रिअल आणि इक्वल रूट्स कधी असतात रिअल आणि इक्वल रूट कधी असतात तर त्यांचं डिस्क्रिमिनंटची जी व्हॅल्यू आहे ही जर 0 असेल तर त्यांचे रूट्स इक्वल आणि रिअल असतात. म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0 तेव्हाच आपण म्हणू शकतो रूट्स इक्वल अँड रिअल. म्हणजेच इथं तुम्ही काय म्हणू शकता की बी स्क्वेअर हॅव रिअल अँड इक्वल रूट्स म्हणून काय म्हणू शकता तुम्ही बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0. ह्याचे रूट्स इक्वल आणि रिअल असल्यामुळे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 घ्यायची आपण. आता आपण बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत काढूयात. आधी आपण ABC लिहून घेऊया 3y स्क्वेअर प्लस ky प्लस 12 इज इक्वल टू 0. कम्पेअर द इक्वेशन विथ ay स्क्वेअर प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. आता इथे a ची व्हॅल्यू किती 3 b ची व्हॅल्यू किती k a ची व्हॅल्यू 3 b ची व्हॅल्यू k c ची व्हॅल्यू 12. मग बी स्क्वेअर मायनस 4ac काय आलं तर बी स्क्वेअर मायनस 4ac आलं बी ची व्हॅल्यू के स्क्वेअर मायनस 4 इंटू ए म्हणजे 3 सी म्हणजे 12 के स्क्वेअर मायनस 4 इंटू 3 इंटू 12 के स्क्वेअर मायनस हे मल्टिप्लिकेशन आलं 144. आता बी स्क्वेअर मायनस 4ac काय आहे 0 का 0 आहे कारण की आपले रूट कसे आहेत रिअल अँड इक्वल आहेत म्हणून बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0 आहे. हे काय आहे 0 हे लक्षात ठेवा. हे का घेतलं आपण 0 हे लक्षात ठेवा तुम्ही कारण की तुम्हाला रूट्स रिअल आणि इक्वल दिले. जेव्हा आपल्याला रूट्स रिअल आणि इक्वल दिलेले असतात तेव्हा आपण बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 0 घ्यायची असते आणि ती घेतलेली आपण. मग इथे 0 मग आता 144 कुठे आला इकडे आला. मग आता 144 इज इक्वल टू के स्क्वेअर. आता याचं स्क्वेअर रूट घ्या याचं स्क्वेअर रूट काय येईल के आणि याचं स्क्वेअर रूट येईल प्लस 12 किंवा मायनस 12 अशा केच्या 2 व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या. ओके आता आपण लास्ट एक्झाम्पल याच्यातलं बघूया क्वेश्चन नंबर 7 मधलं. सेम तसंच आहे के एक्स इंटू एक्स मायनस 2 प्लस 6 इज इक्वल टू 0 हॅव्हिंग रिअल अँड इक्वल रूट्स. आता यांचे रूट्स कसे आहेत इक्वल आणि रिअल आहेत म्हणून आपण काय घेतलं देअरफॉर बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0 म्हणून आपण हे काय घेतलं 0 घेतलेलं. आता आपण काय करूया बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू शोधूया. तर त्याच्या आधी आपल्याला एबीसीच्या व्हॅल्यू शोधाव्या लागतात. तर आपलं इक्वेशन लिहून घेऊ के एक्स इंटू एक्स मायनस 2 प्लस 6 इज इक्वल टू 0.
हे इक्वेशन. आता हे इक्वेशन आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणूया. कसं आणायचं तर KXने आतमध्ये गुणूया. KX इंटू एक्स काय आलं KX स्क्वेअर मायनस KX इंटू 2 काय आलं 2KX. ह्या दोघांचा गुणाकार 2KX प्लस 6 इज इक्वल टू 0. ब्रॅकेट काढून टाकलं तर KX स्क्वेअर मायनस 2KX प्लस 6 इज इक्वल टू 0. कम्पेअर विथ द इक्वेशन AX स्क्वेअर प्लस BX प्लस इज इक्वल टू 0. त्याला आपण ह्या इक्वेशनवर कम्पेअर करू. आता सांगा एला कम्पेअर करायचं. एची व्हॅल्यू काय आहे K. बीला इथं कम्पेअर करा. बीची व्हॅल्यू काय दिसते तुम्हाला -2K आणि सीची व्हॅल्यू काय आहे 6. तर एची ही व्हॅल्यू आहे, बीची ही व्हॅल्यू आहे, सीची व्हॅल्यू. मग ह्या तीन व्हॅल्यू आपण बी स्क्वेअर मायनस 4AC मध्ये टाकूया. बी स्क्वेअर मायनस 4AC इज इक्वल टू बीची व्हॅल्यू -2K ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 इंटू ए म्हणजे K इंटू सी म्हणजे 6. 4K6. आता ही काय आहे 0. ही 0 आपण इथं घेतली. आता याचा स्क्वेअर काय येईल 4K स्क्वेअर. पॉझिटिव्ह स्क्वेअर असतो. निगेटिव्ह नंबरचा पण स्क्वेअर पॉझिटिव्ह. 2चा स्क्वेअर 4, Kचा स्क्वेअर K स्क्वेअर मायनस आता हा मल्टिप्लिकेशन 4 इंटू 6 इंटू K म्हणजे 24K. आता इथे 0 इज इक्वल टू 4K स्क्वेअर मायनस 24K आलं. आता हा मायनस 24K आपण या बाजूला आणला तर तो काय झाला प्लस झाला. प्लस 24K इज इक्वल टू 4K स्क्वेअर. आता हा जो 4 आहे हा डिव्हाइड करा इकडे म्हणजे हा 4 इकडे आणा आणि हा K इकडे आणा. म्हणजे दोन या बाजूचा गुणाकारातनं भागाकारात आला आणि हा K या गुणाकारातनं भागाकारात आणला. तर 24/4 काय आलं 6 आणि K स्क्वेअर अपॉन K काय येईल. हा वरचा एक K जाईल खालचा जाईल म्हणजे वरती राहील एक K. 6 इज इक्वल टू K म्हणजे Kची व्हॅल्यू किती आली 6 आली. तर आपण हे कशावरून काढू शकलो आपल्याला याचे रूट्स रिअल आणि इक्वल दिलेले असल्यामुळे आपण याची व्हॅल्यू 0 घेतली आणि ही व्हॅल्यू 0 घेतली आणि आपल्या ABCच्या किमती फाइंड आउट करून आपण याच्यामध्ये टाकल्या आणि मग आपण हे सॉल्व्ह केलं आणि Kची व्हॅल्यू आपण शोधून काढली. तर हे Kची व्हॅल्यू शोधून काढणे हे एक्झाम्पल पण परीक्षेला येतच. ह्यातले सगळे एक्झाम्पल प्रत्येक प्रकारचं एक्झाम्पल परीक्षेला महत्त्वाचं आहे. Kची व्हॅल्यू काढणे या टाईपचं येतं. शिवाय आपल्याला रूट दिलेले असताना इक्वेशन फॉर्म करायला पण येतं. म्हणजे हे क्वेश्चन नंबर 4 पण महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपल्याला दिलेलं असतं इक्वेशन आणि आपल्याला डिस्क्रिमिनंट काढायला सांगतात ते सुद्धा परीक्षेला येतं. आणि ॲक्टिव्हिटीजमध्ये फॉर्म्युले वगैरे यूज करून आपल्याला सोडवायला सांगतात तर तेही महत्त्वाचं असतं. आणि म्हणून तुम्ही ह्याचा अभ्यास बारकाईनं करा. फॉर्म्युले नीट लक्षात घ्या आणि हा प्रॅक्टिस सेट 2.5 सोडवा. व्हिडिओ 2 वेळा बघा. तुम्हाला जर प्रॅक्टिस जास्त करायची असेल तुम्हाला लगेच कळेल. ओके. आजचा तुम्हाला लेसन आवडला असेल तर लाईक करा आणि अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.